रिफ्लेक्सेस आपल्या शरीरामध्ये देवाने इतकं छान तंत्रज्ञान दिलेलं आहे की बघा की प्रत्येक रिफ्लेक्स आपला ॲक्टिव्ह असतो आणि हे सगळं कॉर्डिनेशन ब्रेन करत असतो. पापण्यांचं ब्लिंकिंग असेल किंवा कोणी आपल्याकडे काही वस्तू फेकली तर पटकन आपण कॅच करतो, किंवा कोणी जांभई दिली तर आपण पण लगेच जांभई येते. म्हणजे हे रिफ्लेक्सेस आपोआप होत असतात. तर रिफ्लेक्स किंवा ही जी गती आहे ही आपल्या शरीरामध्ये वातदोषामुळे असते. म्हणजे वातदोष आपण म्हणू शकत नाही, दोष ह्याचा अर्थ हे त्रिदोष आहेत. म्हणजे इट्स नॉट लाईक फॉल्ट असा अर्थ होत नाही दोष ह्याचा. तर हे आपलं शरीर चालवत असतात, वात, पित्त आणि कफ. तर हा वात जो आहे ना अतिशय महत्वाचा आहे. आणि थंडी पडायला लागली की अंग दुखणं किंवा गॅस होणं, पोट डब्बं होणं, असे विविध आजार आपोआप निर्माण होतात. कारण जसा बाहेर वात वाढतो तसा शरीरात पण वाढतो. तर शरीरातल्या वातावरती कंट्रोल मिळवायचा असेल तर सोपं आहे की तुम्ही रोज केतकी तेल पोटाला लावा. म्हणजे तुमचं डायजेशन नीट राहतं, पोटामध्ये गॅस साठून राहत नाही, पोट मऊ राहतं छान. तिसरी गोष्ट म्हणजे जेवणापूर्वी तुम्ही एक वातशांतीची गोळी गरम पाण्याबरोबर घ्या. जेवण झाल्यावर तुम्ही चिमूटभर सुंठ, चिमूटभर थोडंसं हिंग आणि चिमूटभर म्हणण्यापेक्षा थोडंसं तूप गरम केलेलं ते घेऊन बघा.